नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 साठी आपण प्रिपेअर करत आहोत आणि आज या व्हिडिओमध्ये आपण पेपर 2 विषय मराठी यामधला घटक 8 साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय या घटकाचा महत्वाचे प्रश्न जे आहे या घटकातले ते पीवायक्यू प्रश्न आपण अभ्यास करणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. एकंदरीत साहित्यशास्त्रामध्ये काय विचारलं गेलेलं आहे, सिलेबस काय आहे, युनिट घटक 8चा तो सगळं आपण इथे डिस्कस करणार आहोत. आणि त्यामधल्या युनिट 8 मधल्या कोणकोणत्या कुठल्या कुठल्या सब टॉपिकवर जास्त भर देण्यात आलेला आहे किंवा देण्यात येतो हे सुद्धा आपण इथे डिस्कस करणार आहोत. एकंदरीत मराठीचा अभ्यास करताना आपण कशी सुरुवात करावी किंवा मग अवांतर वाचन किती महत्वाचे आहे हे सुद्धा आपल्याला मी इथे सांगणार आहे. कारण एकंदरीत काय होतं तर मराठी हा विषय खूप वास्ट आहे, खूप मोठा आहे. त्यामुळे याचे जे आहेत साहित्य जे आहे ते उपलब्ध आपल्याला करावं लागतात. त्यासाठी ते वाचन जे खूप महत्वाचं आहे. जेवढं जास्त आपण वाचन करू तेवढा जास्त आपण कादंबरी, पुस्तके, लेखक, लेखिका अशा पद्धतीने जो आता पॅटर्न फॉलो होते आहे, तुम्ही बघितलं असाल ना, जोड्या लावामध्ये भरपूर प्रश्न विचारले जातात किंवा मग हे मत कोणी मांडलेलं आहे आणि त्यामध्ये मग A, B, C, D, E अशा पद्धतीचे पर्याय देण्यात येतात है ना. त्यातून मग आपल्याला आन्सर निवडायचं असतं. अशा पद्धतीचे प्रश्न जेव्हा आपल्या समोर येतात ना, तेव्हा आपल्याला वाचन जो आपण वाचन केलेलं आहे किंवा मग ऐकलं आहे युट्यूबवर प्रश्न सॉल्व्ह केले आहे किंवा टेस्ट दिलेली आहे, हे सगळं त्यामध्ये आपल्याला काय होतं, भर पडतं त्याच्यामध्ये आणि आपल्याला चांगला आपला अभ्यास होतो. ठीक आहे. तर आपण तुमचा चांगला अभ्यास व्हावा यासाठी आपण बॅच घेऊन आलेलो आहोत पेपर 2 विषय मराठीची, जी येत्या 21 तारखेपासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला यामध्ये एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. या बॅच मध्ये आम्ही तुम्हाला पूर्ण 10 युनिट शिकवणार आहोत. त्यासोबतच त्याचे टेस्ट सुद्धा अवेलेबल असणार आहेत, रेकॉर्डेड प्लस लाईव्ह क्लासेस असणार आहेत तुमच्यासाठी. आणि एकंदरीत अभ्यास कसा करायचा किंवा मग तुमची कितपत जास्त तुमच्याकडून अभ्यास कसा करून घ्यायचा, तुमच्याकडून टेस्टच्या द्वारे किंवा मग लाईव्ह क्लासेसमध्ये क्वेश्चन आन्सर्सच्या सिरीजद्वारे कसा अभ्यास करून घ्यायचा हे सगळं आपण त्या बॅच मध्ये करणार आहोत. त्यामुळे नक्कीच ही बॅच तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. विषय मराठीच्या या कोर्स सोबत तुम्हाला पेपर 1 जो आहे तो मोफत मिळणार आहे आणि सोबतच सगळ्या युनिटचे टेस्ट सिरीज, युनिट वाईज टेस्ट सिरीज, पूर्ण अभ्यासक्रमाचे टेस्ट सिरीज हे सगळं तुम्हाला मिळणार आहे. आणि याची जी फीज आहे ती 10,000 रुपये आहे, पण तुमच्यासाठी का असती 8,000 रुपये असणार आहे डिस्काउंट मध्ये. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोरवरून डाउनलोड करू शकता. आणि ही सिरीज आपण आता सुरू केलेली आहे युनिट 10 पासून. आपण जुने व्हिडिओ सुद्धा पाहू शकता. आता आपला युनिट 8 सुरू होते आहे. ठीक आहे. बघा इथे असं अशा पद्धतीने आपण ग्लोबल ऑनलाईन डाउनलोड केल्यानंतर इथे मराठी लिहायचं, त्यानंतर यूजीसी नेट सेट मराठी या कोर्सवर जायचं. त्यानंतर पब्लिश कोर्स केल्यानंतर आपल्याला वीकली टेस्ट, क्रॅश कोर्स, नेटसेट पेपर 2, पेपर 1, मॉक टेस्ट, व्याक्यू टेस्ट असं सगळ्या पद्धतीचं कंटेंट तिथे तुमच्यासाठी अवेलेबल असणार आहे. आणि लाईव्ह क्लास आली की तुम्हाला तिथे नोटिफिकेशन सुद्धा मिळणार आहे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. युनिट 8 साहित्यशास्त्र आणि भक्ती संप्रदाय यामध्ये आपल्याला काय अभ्यास करायचा आहे तर काव्यशास्त्र, काव्यलक्षण, प्रयोजन, प्रतिभा विचार, शब्दशक्ती, रीती विचार, ध्वनी विचार, आनंद मिमिसा, महानुभव पंथ, नाथ वारकरी पंथ, पंथ, रामदास संप्रदाय, वीरशैव, सुफी संप्रदाय, त्यांचे साहित्य, पंडिती परंपरा, बखर वाङ्मय, शाहिरी वाङ्मय असं सगळं आपल्याला अभ्यास करायचा आहे. ठीक आहे. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, कल्पना विलास व भावनांचा उत्कर्ष हे त्यांचे मुख्य गुण आहेत, ते काव्य असे यांनी म्हटलेले आहे. कोणी? नचिकेडकर यांनी, कोल्हटकर, राश्री जोग की श्रीके क्षीरसागर. माझ्यासोबत तुम्ही सुद्धा अभ्यास करत चला, प्रश्नाची उत्तरे देत चला. कमेंट सेक्शन मध्ये तुमची उत्तरं कळवा किंवा मग एकूण जर का आपण 25 प्रश्न घेतले त्यापैकी तुमचे किती बरोबर आहे ते सुद्धा तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये सांगू शकता. अशा पद्धतीने तुमचा अभ्यास होईल. जर का तुम्ही आता सुरुवात करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, जेणेकरून एकंदरीत कसं आहे आपण इथं सगळं डिस्कस करतोय, त्यामुळे जेवढं तुमच्या कानावर जाईल तेवढा तुम्हाला छान फायदा होणार आहे. ठीक आहे. सांगा मग, कल्पना विलास व भावनांचा उत्कर्ष हे त्यांचे मुख्य गुण आहेत, हे असे यांनी कोणी म्हटलेले आहे. तर आपल्याला माहितीच आहे, नचिकेडकर जे ते प्रसिद्ध मराठी कवी आहेत, लेखक आहे, समीक्षक आहे. त्यांचे काव्य, नाटक, साहित्यशास्त्र यावर अनेक त्यांनी लेखन केलेले आहे. त्यानंतर श्रीकृष्ण कोल्हटकर हे एक प्रसिद्ध लेखक आणि नाटककार होते, आपल्याला माहिती आहे. त्यानंतर राश्री जोग हे सुद्धा प्रसिद्ध कवी आणि लेखक आहे. त्यानंतर श्री के क्षीरसागर हे सुद्धा प्रसिद्ध लेखक आणि समीक्षक आहे. ठीक आहे. आपले उत्तर काय असणार आहे? आपलं उत्तर असणार आहे नचिकेडकर.
ठीक आहे, जे आहे ते आपलं उत्तर असणार आहे. त्यानंतर अस्तित्व प्रत्यय हेच मुळी आत्मविष्काराचे प्रयोजन असून इतर प्रयोजनही आत्मविष्काराच आहेत हे मत कोणाचे आहे? मसू पाटील, नासी फडके, पुशी रेगे की ब. दी. कुलकर्णी. अस्तित्व प्रत्यय हेच मुळी आत्मविष्काराचे प्रयोजन असून इतर प्रयोजनही आत्मविष्कारच आहेत हे मत कोणाचे आहे? कोणाचे आहे? हे मत पुशी रेगे यांचे आहे. पुशी रेगे जे आहेत ते प्रसिद्ध मराठी लेखक आहेत, विचारवंत आहेत, ज्यांनी अस्तित्ववादी विचारांवर आधारित लेखन केलेले आहे. त्यांच्या मते आत्म-अभिव्यक्ती हेच मानवी अस्तित्वाचे मूळ प्रयोजन आहेत आणि इतर सर्व गोष्टी या आत्म-अभिव्यक्तीचेच भाग आहे. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर वाङ्मय हे कालनिष्ठ नसते तर ते व्यक्तिनिष्ठ असते. हे वाक्य आपल्याला दिलेले आहे. मग पूर्वार्ध बरोबर की उत्तरार्ध चूक? पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर की पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक? सांगा बघू. अशा पद्धतीचे प्रश्न फार फार विचारले जातात. हे खूप इम्पॉर्टंट प्रश्न आहे. ठीक आहे. म्हणजे असंच दिलं जातं आपल्याला वाक्य, वाक्य मोठं पण असतं. तर काय करायचं, एकंदरीत जर का वाक्य मोठे आले आपल्याला तर व्यवस्थितपणे दोनदा तरी ते वाचायचं आणि त्यानंतरच आपलं उत्तर टिक करायचं. ठीक आहे. तर वाङ्मय हे कालनिष्ठ नसते तर व्यक्तिनिष्ठ असते. हे काय आहे? पूर्वार्ध व उत्तरार्ध दोन्ही बरोबर आहे. तर वाङ्मय हे कालनिष्ठ नसते तर हे काय पूर्वार्ध आणि हे काय आहे उत्तरार्ध. आपल्याला समजलं पाहिजे पूर्वार्ध कोणता आणि उत्तरार्ध कोणता. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. त्यानंतर काव्यामध्येही वाच्यार्थेपेक्षा लक्षणेला अधिक महत्व असते पण काव्यामध्ये लक्षणेपेक्षा ही व्यंजना ही अधिक महत्वाची असते. सांगा बघू. पूर्वार्ध चूक, उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध बरोबर की उत्तरार्ध चूक? पूर्वार्ध व उत्तरार्ध चूक की पूर्वार्ध व उत्तरार्ध बरोबर? सांगा बघू. तर कसं असतं, लक्षणा म्हणजे काय? शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्या शब्दाशी संबंधित दुसरा अ, अर्थ घेणे. हे काय आहे? लक्षणाची डेफिनेशन आहे. ठीक आहे. काय आहे? शब्दाचा मूळ अर्थ न घेता त्या शब्दाशी संबंधित दुसरा अर्थ घेणे हे म्हणजे काय? लक्षणा. जेव्हा एखादा शब्द त्याचा मूळ अर्थापेक्षा वेगळा अर्थ सूचित करतो त्याला आपण काय म्हणतो? लक्षार्थ म्हणतो आणि त्या शब्दाच्या या शक्तीला लक्षणा म्हणतो. ठीक आहे. लक्षणाचे दोन मुख्य प्रकार आहेत, रूढा आणि प्रयोजनवती. कोणत्या? रूढा आणि प्रयोजनवती. ठीक आहे. लक्षणामुळे काय होते? भाषेला अधिक सौंदर्य आणि अर्थपूर्णता प्राप्त होते. तर येस, काय आहे आपलं उत्तर? पूर्वार्ध आणि उत्तरार्ध बरोबर आहे. ड आहे आपलं उत्तर. काव्यामध्येही वाच्यार्थापेक्षा लक्षणेला अधिक महत्व असते, हे आहे पूर्वार्ध. पण काव्यामध्ये लक्षणेपेक्षा ही व्यंजना ही अधिक महत्वाची असते, हे काय? उत्तरार्ध. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर आत्मोपम्यपूर्वक परकाया प्रवेशी उत्पत्ती कोणी मांडली? वामजोशी, बालकुलकर्णी, वाराकांत की यापैकी कोणीही नाही? आत्मपूर्वक परकाय प्रवेश, स्वतःची ओळख करून दुसऱ्याच्या शरीरात प्रवेश करणे हा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? हा सिद्धांत वाम जोशी यांनी मांडलेला आहे. ते मराठीतील त्यांच्या तात्विक आणि साहित्यिक योगदानासाठी ओळखले जातात आणि ही संकल्पना सहानुभूती आणि इतरांना मानसिकरित्या त्यांच्या जागी ठेवून समजून घेण्याचा त्यांच्या विचाराशी काय आहे? संबंधित आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? असणार आहे. त्यानंतर ध्वनी सिद्धांताचा प्रवर्तक कोण? आनंदवर्धन, क्षेमेंद्र, कुंतक, मम्मट. आपण कालच बघितलं होतं वाटतं ना, आनंदवर्धन ध्वनी सिद्ध है ना. आपलं उत्तर काय असणार आहे? आनंदवर्धन असणार आहे. ठीक आहे. त्यानंतर काव्यप्रकाश या ग्रंथाचा लेखक कोण आहे? जगन्नाथ पंडित, मम्मट, विष्णुनाथ की भामह? सांगा बघू. काव्यप्रकाश या ग्रंथाचा लेखक कोण आहे? कोण आहे काव्यप्रकाश या ग्रंथाचा लेखक? काव्यप्रकाश या ग्रंथाचा लेखक आहे मम्मट.
ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. त्यानंतर वक्रोक्ती ही काव्याचे जीवित आहे असे कुंतकाने म्हटलेले आहे. वाक्य रसात्मक काव्यम हे मम्मटाचे मत आहे. संपूर्ण विधान बरोबर. विधानाचा पूर्वार्ध बरोबर, उत्तरार्ध चूक. विधानाचा उत्तरार्ध बरोबर, पूर्वार्ध चूक की संपूर्ण विधान चूक? आणि वक्रोक्ती हे काय, संस्कृत साहित्यशास्त्रातील एक काव्य सिद्धांत आहे. ठीक आहे. तर संपूर्ण विधान बरोबर हे काय आहे? आपलं उत्तर बरोबर आहे. ठीक आहे, आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. आता पोएट्री इज म्युझिकल कंपोजिशन ही काव्याची व्याख्या कोणत्या पाश्चात्य साहित्यकाराने केलेली आहे? काव्यप्रकाश जे आहे, मम्मट हे काव्यप्रकाश या प्रसिद्ध संस्कृत ग्रंथाचे लेखक आहेत. ठीक आहे, त्यांचा अत्यंत महत्वाचा आणि प्रमाणभूत ग्रंथ मानलेला आहे, ज्यामध्ये काव्याचे स्वरूप, प्रकार, दोष, गुण आणि याची सविस्तर चर्चा केलेली आहे. ठीक आहे. कुठे होतो आपण? पोएट्री इज अ म्युझिकल कंपोजिशन ही काव्याची व्याख्या कोणी केलेली आहे? हे केलेली आहे कोलरीज यांनी. जे आहे साहित्यिक कोलरीज यांनी केलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. नंतर द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स ही काव्याची व्याख्या कोणाची? जॉन्सन, लोबर्सलो, भामहट, वर्ड्सवर्थ. इंग्लिश सुद्धा लोकांनी, जे साहित्यिक आहेत त्यांनी सुद्धा आपले मत मांडलेले आहे, त्यामुळे त्यांच्या व्याख्या सुद्धा महत्वाचे ठरतात आहे. ठीक आहे. सांगा बघू, द स्पॉन्टेनियस ओव्हरफ्लो ऑफ पॉवरफुल फिलिंग्स ही काव्याची व्याख्या कोणाची आहे? ही काव्याची व्याख्या आहे वर्ड्सवर्थ यांची. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. नंतर नाट्यातील लोकधर्मी व नाट्यधर्मी यांच्या स्थानी काव्यामध्ये स्वभावोक्ती व वक्रोक्ती हे दोन प्रकार कोणी मानले? अभिनवगुप्त, आनंदवर्धन, भरत की वाम? सांगा बघू, नाट्यातील लोकधर्मी व नाट्यधर्मी यांच्या स्थानी काव्यामध्ये स्वभावभोक्ती वोक्ती व वक्रोक्ती हे दोन प्रकार कोणी मानले? हे मानले वामन यांनी. ठीक आहे. आचार्य वामन यांनी काव्यालंकार सूत्रवृत्ती या ग्रंथात काव्यामध्ये स्वभावोक्ती म्हणजे नैसर्गिक वर्ण. स्वभावोक्ती म्हणजे काय? नैसर्गिक वर्ण. आणि वक्रोक्ती म्हणजे काय? अलंकारयुक्त. हे दोन प्रकार मानलेले आहेत आणि काव्याच्या सौंदर्याशी संबंधित आहे आणि त्यांना वक्रतेच्या रूपात त्यांनी मांडलेले. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ड असणार आहे. त्यानंतर वैदर्भी, पांचाली, लाटी, गौडी या चार रीती कोणी सांगितलेल्या आहेत? सांगा बघू, वैदर्भी, पांचाली, लाटी व गौडी. भोजनी सांगितलंय, भामह, रुद्र किंवा? तर वैदर्भी, पांचाली, लाटी व गोडी हे वामनांनी सांगितलेलं आहे. त्यांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे आणि प्रश्नामध्ये ठीक आहे, यांचा संबंध आहे. नंतर ध्वनीला वक्रतेचाच आविष्कार कोणी मानलेले आहे? कुंतकनी, वामननी, भामहनी की भोजनी? कोणी मांडलाय ध्वनीला वक्रतेचाच आविष्कार? ध्वनीला वक्रतेचा आविष्कार कुंतक यांनी मानलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? अ असणार आहे. रामचंद्र व गुणचंद्र यांचा कोणता वाद प्रसिद्ध आहे? भक्ती विवेचनात वाद, सुखदुःखवाद, चमत्कारवाद की कैवलादी भूतवाद? रामचंद्र व गुणचंद्र यांचा सुख दुःखवाद हा प्रसिद्ध आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. नंतर वांगभट व हेमचंद्र या दोघांनी मिळून कोणता ग्रंथ लिहिलेला आहे? काव्यालंकार, काव्यानुशासन, काव्यप्रकाश, काव्यमीमांसा? तर आपलं उत्तर काय असणार आहे? काव्यानुशासन जो आहे तो हेमचंद्र यांनी लिहिलेला आहे, पण त्यांनी मिळून लिहिला असं त्याचा उल्लेख असणार आहे. ठीक आहे.
प्रतिभावंत रसिकाला काव्यामध्ये मुख्यार्थ व लक्षार्थपेक्षा वेगळा अर्थ अभिप्रेत असतो तेव्हा ती शक्ती कोणती असते? अभिधा, लक्षणा, व्यंजना की लक्षण? लक्षणा लक्षणा परत परत आलाय है ना. अभिधा म्हणजे काय? प्राथमिक अर्थ. लक्षण म्हणजे काय? सूचक अर्थ. व्यंजना म्हणजे काय? सूचित आणि निहित अर्थ. आणि लक्षणा लक्ष असेल ते ते काय आहे? लक्षणाचा एक प्रकार आहे. जेव्हा एखाद्या प्रतिभावान जाणकाराला कवितेत प्राथमिक अर्थ आणि सूचक अर्थ पेक्षा वेगळा अर्थ अपेक्षित असतो तेव्हा त्या शक्तीला काय म्हणतात आहे? व्यंजना म्हणतात आहे. शाब्दिक आणि सूचक अर्थाच्या पलीकडे जातो. अ, जो सूचित किंवा गर्भित अर्थाकडे निर्देश करतो ही संकल्पना मराठी व्याकरणात विज्ञान म्हणून ओळखली जाते. ठीक आहे. तूप म्हणजे रूप हे कोणत्या लक्षणाचे रूप आहे? शुद्ध सारूप लक्षणा, गौणी साध्य वसना, लक्षणा लक्षणा, उत्पादन लक्षणा. तूप म्हणजे रूप. तूप म्हणजे सौंदर्य असं त्याचा अर्थ. या वाक्यात द्वारे दर्शवले जाणारे लक्षणे जे आहे त्याचे लाक्षणिक भाषाचा प्रकार आहे हा. गौणी जे म्हणतो आपण गौणी साध्यवसना हे त्याचं आहे. गौणी साध्यवसना म्हणजे लक्ष्मण मध्ये एका रूपात्मक ओळख त्यांनी दिलेली आहे. ठीक आहे. तुलना केलेली वस्तू सुद्धा उपमेय आहे, त्यामध्ये रूप आहे, तूप आहे है ना. आपण काय केलं? तुलना केलेली आहे एकंदरीत. की असा त्याचा अर्थ आहे की सौंदर्य तुपासारखे गुडगुडीत आणि आनंददायी आहे है ना. ठीक आहे. आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. नंतर समाधानता ही काव्यनंदाची उपपत्ती कोणी मांडलेली आहे? बेन जॉन्सन, आय ए रिचर्डसन, हार्बर्ट स्पेन्सर की लुई विंग? समधानता या संकल्पनेचा आणि काव्यनंदाचा उपपत्तीचा अभ्यास कोणी केलेला आहे? आय ए रिचर्डसन यांनी केलेला आहे. ते काय साहित्य समीक्षक आहे आणि भावनिक उत्तर सिद्धांत आणि काव्यानुभव प्रथमवर लक्ष त्यांनी केंद्रित केलेला आहे. सहानुभूतीपूर्वक ताठस्थ ही तादात्म्याची स्थिती कोणी मांडलेली आहे? नचिकेडकर, द के केळकर, राश्री जोग की कृपा कुलकर? सहानुभूती पूर्वक ताठस्थ ही राश्री जोग यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. नंतर विश्वनाथ याने काव्यलक्षणाचा कोणता सिद्धांत मांडला? त्रिसूत्री, शीतशकर्का, काव्य आत्माविष्कार, क्रीडारूप आत्माविष्कार काय? तर विश्वनाथ याने काव्यलक्षणाचा कोणता सिद्धांत मांडलेला आहे? त्यांनी काव्य आत्माविष्कार हा सिद्धांत त्यांनी मांडलेला आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे. नंतर आय थिंक हे आत्ताच झालेलं ना. आत्मशमपूर्वक परकाया प्रवेश ही उत्पत्ती कोणी मांडलेली आहे? त्यांनी वाम जोशी यांनी मांडलेली आहे है ना. भामहच्या ग्रंथावर भामह विवरण नामक टीका कोणी केलेली आहे? ममट, उद्भट, जगन्नाथ की भट्टलोट्टट? कोणी केलेली आहे भामहच्या ग्रंथावर भामह विवरण नामक टीका? ती केलेली आहे ममट यांनी. ठीक आहे. ममट यांनी काव्यालंकार या ग्रंथावर लिहिलेली आहे आणि हा संस्कृत साहित्यशास्त्रातील एक महत्वाचा आचार्य आहे. ठीक आहे. कोण? ममट. नंतर उत्प्रेक्षा हे प्रतिभेचेच एक विशिष्ट रूप आहे असे कोणाचे मत आहे? माधवराव पटवर्धन, राश्री जोग, गजेंद्र गडकर की वाल कुलकर? उत्प्रेक्षा हे प्रतिभेचे एक विशिष्ट रूप आहे. सांगा बघू. उत्प्रेक्षा अलंकार म्हणजे त्याच्यामध्ये उपमेय, ज्याची तुलना करायची असते, जणू उपमा ज्याची तुलना करायची असते, असे जेव्हा कवी किंवा लेखक वर्णन करतात तेव्हा उत्प्रेक्षा अलंकार होतो है ना. तर हे प्रतिभेचे एक विशिष्ट रूप आहे असे कोणाचे मत आहे? हे आहे माधवराव पटवर्धन यांचे. ठीक आहे. त्यानंतर कलेचे ध्येय अनुभव आहे, अनुभवाचे फळ नव्हे. ऑस्कर वाईल्ड, भ्रमोड, मिडल्टन, एव्हरकोम्बी? कोणी म्हटलेलं आहे हे? आणि आपल्याला माहिती आहे माधवराव पटवर्धन यांना जुलियन असे सुद्धा टोपण नाव आहे ना. टोपण नाव विचारले जातात.
कोण आहे? कलेचे ध्येय अनुभव आहे, अनुभवाचे फळ नाही. हे ऑस्कर वाईल्ड जे आहेत त्यांचं असणार आहे. त्यानंतर सविकल्प समाधीच्या कल्पना कोणी मांडल्या? तात्यासाहेब केळकर, बाबा पदमजी, माधवराव पटवर्धन की पांडुरंग तर्खडकर? सविकल्प समाधीची कल्पना कोणी मांडलेली आहे? सविकल्प समाधीची कल्पना बाबा पदमजी यांनी मांडलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ब असणार आहे. नंतर जन्म दुःखाचा अंकुरश, जन्म शोकाचा सागर, जन्म मायेचा डोंगर, चढेना ऐसा या पंक्ती कोणाच्या? रामदास, महिपती, मुक्तेश्वर की श्रीधर? ह्या ज्या आहे मुक्तेश्वर यांच्या ओळी आहेत. ठीक आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ब. नंतर पंढरी महात्म्या आणि तुलसी महात्म्या या ग्रंथाचे कर्ते कोण आहे? निळोबा, कानोपात्रा, महिपती की चोखामेळा? पंढरी महात्मा आणि तुलसी महात्मा याचे जे ग्रंथाचे कर्ते कोण आहे? महिपती आहे. ठीक आहे, हे एक महाराष्ट्रातील महत्वाची संस्था आहे. अनेक ग्रंथ यांनी लिहिलेले आहे. पंढरी महात्मा म्हणजे पंढरपूर आणि विठ्ठलाचे महात्मा वर्णन त्यांनी केलेले आहे. आणि तुलसी महात्मा म्हणजे तुळशीचे धार्मिक महत्व स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? क असणार आहे, महिपती. ठीक आहे. ठीक आहे एव्हरीवन. 8व्या युनिटचे आपण प्रश्न काही डिस्कस केले PYQ. यानंतर पार्ट 2 पण येणार आहे. याच्या आधीचे घटक 10 पासून आपण सुरुवात केलेली आहे आणि 29 जून 2025 ला झालेला पेपर सुद्धा आपण त्या डिस्कस केलेला आहे. तुम्ही नक्की बघा. आणि येस, आपली बॅच जी आहे ती येत्या 21 जुलै पासून सुरू होते आहे. तर नक्की इनरोल करा, दिलेल्या नंबरवर कॉल करा किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करा. थँक्यू.